धरणगाव येथून मार्गस्थ झालेल्या जळगाव शिरपूर बसनं रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात जे काही घडलं ते भयंकरच होतं। संपूर्ण बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। राज्य परिवहन महामंडळाची जळगाव शिरपूर बस धरणगाव बस स्थानकावरून मार्गस्थ झाली। बस स्थानकातून निघाल्यानंतर 15 मिनिटाच्या अंतरावर पोहोचल्यावर चोपडा मार्गावर धरणगाव शहरापासून काही अंतरावरच असलेल्या पिंपळे फाट्याजवळ ट्रॉलीसह उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला बसनं मागून जोरदार धडक दिली। हा अपघात एवढा भीषण होता की त्यात बसचा पुढील भाग पूर्णपणे चिपला गेला तर ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली। सदरच्या अपघातात पारधी येथून चोपडा इथं रोज ये-जा करणारे प्राथमिक शिक्षक तामदराज शरद सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला। सोनवणे हे चोपडा येथील प्रथा प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते, तर बसचा समोरचा भाग चेपला गेल्यानं यात चालक गंभीर जखमी झाला असून बस चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। सदर अपघातात 21 प्रवासी जखमी असून अपघातातील सर्व जखमींना तातडीनं धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यानंतर गंभीर जखमींना शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानं जळगावच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं। जळगाव येथून बसलेल्या काही प्रवाशांनी बस चालक भरधाव बस चालवत असल्याचं सांगितले। अपघातानंतर खोळंबलेली वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली।